450 रुपए पड़े भारी, गुस्से में युवक ने महिला की ली जान। आरोपी नेपाल झापा से गिरफ्तारी। आपको बता दें कि नवी मुंबई के तुर्बे सेक्टर 22 स्थित एक अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग में 13 मार्च 2026 को 50 वर्षीय मर्जिना मंडल की निर्मम हत्या के मामले में एपीएमसी पुलिस ने बड़ी सफलता हासिल करते हुए मुख्य आरोपी मोहम्मद अख्तर को नेपाल के झापा जिले से गिरफ्तार कर लिया है। आरोपी को कड़ी मशक्कत के बाद पकड़कर नई मुंबई लाया गया, जहां उससे गहन पूछताछ की जा रही है। आपको बता दें कि पुलिस के अनुसार घटना तुर्बे सेक्टर 22 में एक निर्माणाधीन इमारत की पहली मंजिल पर बने छोटे से कमरे में हुई, जहां हत्या होने की जानकारी पुलिस को मिली थी। आरोपी मोहम्मद अख्तर, जो मूल रूप से बिहार के किशनगंज का निवासी है, रोजगार के सिलसिले में नवी मुंबई आया था और इसी दौरान उसकी पहचान मृत महिला से हुई थी, जो कथित तौर पर देह व्यापार से जुड़ी हुई थी। पूछताछ में आरोपी ने खुलासा किया है कि उसने महिला को 450 रुपए दिए थे, जिसके बदले में महिला ने उसे लड़की उपलब्ध कराने का वादा किया था, लेकिन तय समय पर महिला ने यह वादा पूरा नहीं किया, जिससे आरोपी गुस्से में आ गया। इसी बात को लेकर दोनों में बीच विवाद हुआ और गुस्से में आकर आरोपी ने चाकू से ताबड़तोड़ हमला कर मर्जिना मंडल की हत्या कर दी। हत्या के बाद आरोपी ने अपना मोबाइल फोन बंद कर दिया और पहचान छिपाने के लिए फरार हो गया। घटना के बाद एपीएमसी पुलिस स्टेशन में हत्या का मामला दर्ज कर जांच शुरू की गई। वरिष्ठ पुलिस निरीक्षक अजय शिंदे के मार्गदर्शन में एक विशेष टीम का गठन किया गया, जिसने आरोपी की तलाश शुरू की। जांच के दौरान पुलिस टीम बिहार के किशनगंज पहुंची, जहां से जानकारी मिली कि आरोपी नेपाल भाग गया है। इसके बाद पुलिस टीम नेपाल के झापा जिले पहुंची और स्थानीय स्तर पर सूचना जुटाकर छापा मारते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। आवश्यक कानूनी प्रक्रिया पूरी करने के बाद उसे भारत लाकर नवी मुंबई पुलिस के हवाले किया गया। पुलिस पूछताछ में आरोपी ने अपना अपराध कबूल कर लिया है। फिलहाल पुलिस इस मामले की गहराई से जांच कर रही है और यह पता लगाने की कोशिश कर रही है कि इस अवैध गतिविधि में और कौन कौन लोग शामिल थे। देखते रहिए स्पीड न्यूज भारत। दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनला खबर दिली की सेक्टर 22 तुर्बे इथे असलेल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती एक छोटंसं घर होतं. त्या ठिकाणी एक महिला मार्जिना मंडल असं तिचं नाव, तिचा खून झालेला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे, असा आम्हाला माहिती पोलीस स्टेशनला एपीएमसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला. तिथे जे प्रायमरी आमचं जे सगळं इन्व्हेस्टिगेशन असतं त्या पद्धतीने एफएसएल व्हॅन असेल, फॉरेन्सिक लॅबॉरेटरीची आमच्या व्हॅन असेल किंवा श्वान पथक असेल किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतील, ते त्या ठिकाणी आम्ही गेलो. प्राथमिकरित्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ताबडतोब त्या खुनाचा जो गुन्हा आहे अज्ञात इसमाविरुद्ध, तो आम्ही तिथे नोंद केला. याची माहिती वरिष्ठांना दिली. त्याच सुरुवातीच्या काळामध्ये तिथे चॅलेंजेस खूप होती. एकतर तो जो भाग आहे तो गावठाणाच्या आणि जुन्या अशा इमारती आहेत, त्यामुळे तिथे सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे किंवा प्रत्यक्षदर्शी तिथे आम्हाला कोणी तिथे ही घटनाच्या बाबतीत काही माहिती मिळत नव्हती. आम्ही अनेक नागरिकांशी तिथे संवाद साधला, खूप चौकशा केल्या, परंतु तिथे काही मिळत नव्हतं. या महिलेला कोणी मारलं असावं, का मारलं असावं, याबाबत आम्ही खूप चौकशी तिथे सुरू केल्यानंतर मग वेगवेगळे आम्ही त्याचे अँगल्स होते, या महिलेचा खून कोण करू शकेल, ते आम्ही तपासणी करायला सुरुवात केली. त्या शेवटी टेक्निकल आमच्या तपासामध्ये आणि आमच्या संपूर्ण माहितीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही काम करू लागलो. आमच्यासोबत म्हणजे एपीएमसी पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या सोबत क्राईम ब्रांचचे युनिट 1 जे म्हणतात त्याचे पीआय भगत साहेब, सिनियर पीआय भगत साहेब, त्यांचा स्टाफ, त्यानंतर सेंट्रल युनिट जे आहे त्याचे जे सुनील शिंदे सिनियर पीआय, ते त्यांचा स्टाफ, असे आम्ही तिघेही मिळून आम्ही काम करू लागलो. आणि काम करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला
टेक्निकल अनालिसिस करताना आणि कोण कोणी त्याच्याशी त्या दिवशी बोललंय तिच्याशी, काय त्याचा भाग आहे, त्या सगळ्या लोकांना आणून चौकशी करायला इथे सुरुवात केली. गुन्हा होऊन जवळपास 20-25 दिवस उलटून गेले होते आणि काही सुगावा लागत नव्हता. आमच्या स्टाफनी जवळपास 80-85 लोकांकडे प्रत्यक्षात चौकशी करून काही सुगावा मिळतो त्या बघत होतो. शेवटी आम्ही बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळी पथकं तयार केली. क्राईम ब्रँचची पथकं, आमच्या पोलीस स्टेशनची पथकं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याचा तपास करण्याकरता संशयितांचा गेलो. एक त्याच्यामध्ये आम्हाला सुगावा लागला किंवा लीड मिळालं आणि एक मोहम्मद अख्तर असा जो याच्यामधला आरोपी आहे, तो त्याचं किसनगंज, बिहार राज्य या ठिकाणी तो गाव आहे आणि तो गुन्हा घडल्यानंतर इथून तो निघून गेलेला आहे. फोन वगैरे त्यांनी बंद केलेले आहेत. असा आम्हाला सुगावा लागल्यानंतर आमचं पथक, पहिल्यांदा आमचे API शेलार, त्याच्यानंतर धर्माधिकारी असे आमचे पथक आमचं त्या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी त्याच्या घराची तपासणी केली तर त्या ठिकाणी तो संशयितरित्या तिथून तो निघून गेला होता आणि त्याच्या घरापासून बांगलादेशची बॉर्डर 15 किलोमीटर आहे आणि एका बाजूला आणि नेपाळची बॉर्डर 15 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी त्याची चौकशी केली, त्याचं बिहेवियर समजून घेतलं तर त्याच्याविषयी संशय अधिक बळावला. तो संशय बळावल्याच्या नंतर तिला पुन्हा एकदा आमचे लोक आले आणि दुसरं पथक जे API माझ्या पोलीस स्टेशनचे API निलेश पाटील, त्यानंतर पोलीस आमचे कॉन्स्टेबल धर्माधिकारी, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे आमचे API बनकर व त्यांचे हवालदार सावरकर असे पुन्हा एकदा ते त्या आरोपीच्या मागावर गेले. तिथे त्यांनी पुन्हा एकदा तो आरोपी नेपाळमध्ये या देशामध्ये गेल्याचं त्यांना समजलं. तिथे तांत्रिक तपास केला, तिथल्या लोकल ऑथॉरिटीजची मदत घेतली आणि जो आरोपी आहे त्याला नेपाळ देशामधून म्हणजे बेलडोंगी झापा जिल्हा या ठिकाणून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आपल्या नेपाळ बॉर्डरला आणलं. त्यानंतर त्याला इकडे पोलीस स्टेशनला आलं. मुंबईमध्ये APMC पोलीस स्टेशन इथे आणल्यानंतर त्याची पुन्हा एकदा पासून तिथे चौकशी केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या आरोपींनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं. स्पीड न्यूज भारत.